नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। शहरासह ग्रामीण भागातील महिला सक्षम आहेत, मात्र त्यांना त्यांच्या सक्षमतेची जाणीव करून देणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन SNDT महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी केलं। ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने तसंच नागपूर महानगरपालिका आणि पश्चिम नागपूर नागरिक संघ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित 5वं विदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण ग्रामीण सेवा प्रदर्शन 2023 रामनगर येथे खास महिलांसाठी समयस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली। खूप मोठ्या प्रमाणात महिलांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं। प्रदर्शनात असलेल्या सर्व महिला वर्गासाठी खुली लेखन स्पर्धा घेण्यात आली। या प्रसंगी झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या। सर्वप्रथम ग्रामायण सेवा प्रदर्शन आणि ज्यांनी ग्रामायणाचेच खरं सांगायचं तर कौतुक करते। ही वाटचालच खूप अनोखी आणि खूप सुंदर आहे। ग्रामाचा विकासाकडे एक मार्गस्थ होणं याच्यासाठी आपण सगळ्यांनी जे मिळून प्रयत्न केले आहेत आणि स्वामीजींच्या विचारांचा आधार घेऊन या संस्थेची जी स्थापना झाली आहे 2012 मध्ये, तिथपासून आजपर्यंत वाटचाल खूप मोठी, खूप पुढे आणि अशीच ती पुढे जात राहो ही शुभेच्छा देऊन मी 2 शब्द आपल्यासमोर बोलते आहे। वेळ झालेली आहे, सगळेजण बऱ्याच वेळापासून इथे आहे। अध्यक्षीय भाषण नव्हे मनोगत आहे ह्याची पण आपल्याला कल्पना देते, कारण आधीच मला अनुराधाताईंनी पण म्हटलं होतं की मॅडम कमी बोला तुम्ही, पण मी एक टीचर आहे आणि माईक मिळाला की 45 मिनिटांपेक्षा कमी बोलण्याचा आपल्याला सवयच नसते, पण ती सवय कदाचित आता थोडी थोडी कमी पण होते आहे। 2 मुख्य कारण आहेत मी आज इथे आपल्यासमोर उभी आहे ते। एक तर म्हणजे हे रामनगर जे माझ्या परिचयाचं आहे आणि परिचयाचं नुसतंच नव्हे तर इथे आपल्यामध्ये सुद्धा माझ्या अनेक मैत्रिणी आणि परिचयाचे सगळेजण आहात आणि तशी कल्पना होती मला आणि त्यामुळे मला इथे येण्याचं जे आमंत्रण मिळालं ते मी अगदी सहज स्वीकारलं, कारण मी आज नागपुरात होते आणि आहे। दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे SNDT महिला विद्यापीठाचा जो भार मी 2-2.5 वर्षापूर्वी जो घेतला आणि इथून मुंबईला गेले, तर परत आपल्या विभागाकडे वळून बघण्याची जी संधी मिळते आहे ती संधी कधीच सोडायची नाही हा एक विचार। या ठिकाणी मला अजून छोटासा एक परिचय SNDT महिला विद्यापीठाचा द्यावासा वाटतो, कारण आज आपण महिलांसमोर मी बोलते आहे आणि मुख्य म्हणजे आज ज्या सन्मान मूर्ती इथे आहेत 5 आणि विविध कार्यक्रम जे झालेत त्यांचं जे काम आहे, थोडक्यात आपण त्यांना बक्षीस दिलं आणि थोडक्यातच आपण ऐकलं, पण ते थोडक्यात ऐकणं म्हणजे आपल्याला त्यांचं स्वरूप कळतं, किती मोठं काम त्यांचं आहे, समाजाशी त्या जुळलेल्या आहेत आणि त्या कामामध्ये महिलांनी पुढे यावं आणि पुढे आपल्याला समाजामध्ये काहीतरी करून दाखवावं अशी जी संकल्पना ग्रामायणची आहे आणि ग्रामायणची कौतुक करण्याची संकल्पना आहे, पण SNDT महिला विद्यापीठाचा पण तोच विचार आहे। 1916 साली महर्षी कर्व्यांनी SNDT महिला विद्यापीठाची 5 महिलांना घेऊन स्थापना केली होती। तेव्हा देखील आज आपण 5 जणांना बक्षिसं दिलीत, पण ही 5 जणीच काही फक्त समाजात नाही आहेत, तर त्याही वेळेला समाजामध्ये महिलांच्या शिक्षणाची जी गरज होती ती केवळ 5 जणींनाच होती असं नव्हे, पण सुरुवात कुठेतरी व्हायलाच हवी। तर त्या 5 जणींना घेऊन त्यांनी ही सुरुवात केली। 1915 साली काँग्रेसमध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ह्याची घोषणा झाली होती आणि लगेच एका वर्षात झाली। खूप अथक प्रयत्न त्यांनी केले आणि त्यांच्याबरोबर काही महिलांनी पण केलेत आणि त्यांना पूर्ण समर्पित होऊन महिला विद्यापीठाची या स्थापना झाली, पुण्याला झाली। पुण्याहून 1934 साली मुंबईला अजून एक ब्रांच उघडावी लागली आणि आता मुंबईला मेन ऑफिस आहे जिथे मी असते। मुंबईला अजून एक कॅम्पस आहे, जुहूचं कॅम्पस, एक मोठं कॅम्पस आहे। विद्यापीठाचा विस्तार मोठा आहे। सिंधुदुर्गामध्ये सुद्धा आपलं श्रीवर्धनमध्ये एक कॅम्पस आहे आणि मला खूप आनंदाचा एक क्षण असा आहे जो आपल्या सगळ्यांशी मला सांगावासा वाटतोय, तो म्हणजे की चंद्रपूरला बल्लारशाला या वर्षीपासून आपलं कॅम्पस सुरू झालेलं आहे आणि तिथे सरकारच्या अथक प्रयत्नांनी
खास करून पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी SNDT महिला विद्यापीठाचा आता विदर्भाकडे त्यांनी आम्हाला ओढलं आणि विद्यापीठाचा फायदा इकडच्या सगळ्या महिलांना व्हावा असा त्यांचा विचार होता. त्यामुळे एक उत्कृष्ट दर्जाचं अतिशय इंटरनॅशनल लेवलचा असं कॅम्पस येऊ घातलेलं आहे. आणि हे अजून एक कारण होतं मला आपल्या सगळ्यांसमोर येण्याचं की जे छोटे छोटे कौशल्यामधल्या आपण सगळेजण काम करता आहात त्या सगळ्यांचं शिक्षण आणि सर्टिफिकेशन हे त्या कॅम्पसमध्ये होणार आहे. विद्यापीठाला संलग्नित आज 300हून अधिक महाविद्यालय आहेत. त्यातली काहीच मोजकी महाविद्यालय विदर्भातली आहेत. त्या विदर्भामध्ये आता SNDTचा वाढता विस्तार हा आपल्यापर्यंत पोचावा आणि आपल्यामार्फत अधिकाधिक मुलींना विद्यापीठामध्ये चा फायदा घेता यावा, शिक्षणाचा फायदा घेता यावा. आम्हाला असं कळलं की ट्रायबल मुली आपली जागा सोडून मुंबईकडे येत नाहीत. त्यामुळे मुंबईकडे काय नागपूरकडे देखील येत नाहीत. त्यामुळे विद्यापीठ आज तिथे पोचलाय. तिथे सुद्धा जर का त्या चंद्रपूर शहरामध्ये येत नसतील तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत विद्यापीठांनी छोटे छोटे क्रेडिट कोर्सेस काढले आहेत कौशल्याचे. कारण SNDTचं मूळ ओळखच ती आहे की छोटे कौशल्याचे छोटे छोटे कोर्सेस विकसित करायचे आणि महिलांना फायनान्शियली सक्षम करायचं, आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं. तर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्याला काहीतरी येत आहे. हाच तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा गाभा आहे. आणि त्या गाभा अंतर्गत अगदी त्याच पद्धतीचं म्हणजे इंडस्ट्रीबरोबर टायअप करून किंवा एखाद्या मुलीला किंवा महिलेला जर असं वाटलं की आपण समजा हा आता फक्त 6 महिनेच वेळ देऊ शकतो तर 6 महिने येऊन तिने तो प्रशिक्षण घ्यायचं आणि मग आपल्या कामाला लागायचं. तिचे जे क्रेडिट्स मिळालेले असतील ते आमच्या बँकेमध्ये जोपासले जातील आणि मग त्यानंतर पुन्हा जेव्हा तिला वेळ मिळेल तिने यावं, अधिक 20 क्रेडिट घ्यावे. असे जेव्हा तिचे 40 क्रेडिट होतील तेव्हा एक सर्टिफिकेट तिच्या हातात मिळेल आणि 120 क्रेडिट होतील 3 वर्षानंतर तिला एक डिग्री मिळेल. अशा पद्धतीची एक सोय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिलेली आहे आणि ती विद्यापीठांनी राबवलेली आहे. विद्यापीठाच्याबद्दल अजून खूप बोलता येईल पण आज हा मंच खास करून आपल्या सगळ्यांना जर का काही करून सर्टिफिकेशन आपल्या कौशल्याचं हवं असेल तर आपण सगळ्यांनी ते जरूर घ्यावं. आत्तापर्यंत इथे आमचे AR श्री बाळू राऊत राठोड इथे होते. मी त्यांची ओळख आपल्याला करून दिली असती. या सगळ्यांबरोबर MOU करून घ्या, खास करून या सगळ्यांबरोबर करा म्हणजे सगळ्यांना घेऊन एकदा तुम्ही चंद्रपूर या इकडे ओळख करून देऊ. आमचे बाळू राठोड AR आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून म्हणजे ही महर्षी कर्व्यांचं जे मुख्य काम होतं जे आपल्याला वाटत होतं की वेस्टर्न महाराष्ट्रातच आहे पण ते पूर्ण भारतभरात आहे आणि आता विदर्भाकडे येणार आहेत. तर आपण या सगळ्यांबरोबरचा MOU करून एक SNDTशी जोडून घ्यावं ह्या सदिच्छेने मी आज इथे आले. पुन्हा पुन्हा सगळ्या विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन आणि खास करून आपल्या सगळ्या महिलांचं ज्यांनी माधुरीताई साकुळकर, वर्षा तत्ववादी, वंदनाताई मुजुमदार, अनुसयाबाईताई काळे आणि नूतन कांबळे. आपलं काम अप्रतिम आहे. छोटीशी ग्लिम्स फक्त मिळाली पण त्या कामातनं खूप महिलांना आपण महिलांचं सक्षमीकरण करू शकतो याची मला जाणीव आहे. आणि मुख्य म्हणजे सक्षमीकरण करायचं म्हणजे काय तर SNDT महिला विद्यापीठाचं एक ब्रीद वाक्य आहे, सक्षमीकरण महिलांचं करायची गरजच नाही. माननीय पंतप्रधान मोदीजींनी जे सांगितलेलं आहे ते आम्हाला आता पूर्णपणे कळलं आहे की सगळ्या महिला सक्षम आहेत. फक्त शिक्षणाद्वारे त्यांना जाणीव करून द्यायची की तुम्ही सक्षम आहात. सगळ्यांनी सांगितलं इतके गुण आहेत महिलांमध्ये ते फक्त बाहेर काढायचे. जसे विवेकानंदांनी व्याख्या केलेली आहे आपल्या शिक्षणाची की परिपूर्ण आणि सक्षम तुम्ही आहात. तुमच्यातला पूर्णत्व बाहेर आणणं हे शिक्षणाचं खरी गरज आहे, खरी व्याख्या आहे आणि ती आपण पूर्णपणे पाळतोय. आता दिवस आले आहेत
विमेन लेड एम्पॉवरमेंटची, विमेन एम्पॉवरमेंटची नव्हे, याची एवढी फक्त जाणीव ठेवावी. धन्यवाद. स्पर्धा रंगत आल्यानंतर रचनासाठी यांनी एकपात्र अभिनय करून सर्व प्रेक्षक वर्गांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी उपस्थित सर्व महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला. स्पर्धेला प्रमुख पाहुणे आणि परीक्षक म्हणून स्वाती सुरांगळीकर, आदिती देशमुख, सना पंडित उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुनंदा जकातदार, कांचन चुटके यांनी केलं. महिला सत्कार सोहळ्याला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या कार्याचा गुणगौरव ग्रामीण सेवा प्रदर्शनात करण्यात आला. लेखन स्पर्धा बक्षीस वितरण या स्पर्धेत प्रथम क्रमांक ज्योती तारे यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक वनिता ठोकळ, तृतीय क्रमांक वर्षा कौशिक यांना प्राप्त झालेला आहे. स्मिता मिराशी, वृंदा घरवटे यांनी या लेखन स्पर्धेचं संचालन केलं, तर आभार स्मिता होटे यांनी मानला. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार. गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए, रेणुका ज्वेलर्स.